नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती सचिन एस माने। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 1 ते 100 पाढे कसे ध्यानात ठेवायचे किंवा कसे लक्षात ठेवायचे, कसे म्हणायचे या संबंधीचा एक ट्रिक आहे। हे ट्रिक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे। तर हे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि माझ्या या चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला इतरांना शेअर करायचा आहे आणि लाईक करायचा आहे। तर चला बघूया आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये 1 ते 100 पाढे कसे लक्षात ठेवायचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये पाढे पाठ करायला शिकवत असतात। मग बऱ्याच विद्यार्थ्यांची काही पाढे 30 पर्यंत पाठ असतात, काही जणांची 20 पर्यंत असतात, काही जणांचे 10 पर्यंत असतात। मग अशा वेळेस आपण 1 ते 100 पाढे कसे ध्यानात ठेवायचे? मग यासाठी आपल्याला ध्यानात ठेवायचं नाही, यासंबंधी एक ट्रिक आहे। ते ट्रिकचा जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये उपयोग केला किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जर उपयोग केला तर त्या ट्रिकचा उपयोग तुम्हाला ते गणित किंवा ते एखादं उदाहरण सोडवण्यासाठी खूप मदत होईल। मग ती ट्रिक कोणती आहे? तीच ट्रिक आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर बघा, समजा तुम्हाला असा एक प्रश्न विचारला, 35 8 किती? 35 8 किती? तर 35 चा पाढा कोणाला पाठ असतो का? नसतो, क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला पाठ असतो। तर 35 8 जर आपल्याला काढायचं असेल तर ती ट्रिक कोणती आहे? ही ट्रिक काढत असताना पहिल्यांदा सुरुवातीला आपण ह्या 8 या संख्येनं 5 ला गुणायचं आहे। 8 पंचे 40 आहे असं लिहून काढायचं आहे आणि 8 त्रिक 24। आता बघा पुढची पायरी काय आहे? हे जे 24 आहे आणि हे जे 4 आहे, त्या 24 आणि 4 ची बेरीज करायची। 24 आणि 4 किती होतात? 28 आणि हे राहिलेलं जे शून्य आहे हे शून्य आहे असं लिहायचं। म्हणजे तुम्हाला जर प्रश्न जर विचारला 35 8 किती, तर 280। खूप कमी वेळ लागतो। समजा जर तुम्हाला असा प्रश्न विचारला 35 9 किती? 35 9 किती? मग काय करायचं? तर सुरुवातीला हे जे 9 आहे, ह्या 9 या संख्येनं 5 ला गुणायचं। 9 5 45 आहे असं लिहायचं। हे जरा 5 लांब घ्यायचं आणि 9 त्रिक 27। 27 आणि 4 ची काय करायची आहे? या ठिकाणी बेरीज करायची। 27 आणि 4 किती होतात? 31 आणि राहिलेलं 5 315। म्हणजे 35 9 315। ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते? जर ट्रिक तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा। आता बघा, आपण एक पुढचं उदाहरण अजून एकदा बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे काही पाढे आहेत। 48 चा पाढा आहे, 98 चा पाढा आहे, 15 चा, 23 चा आणि 28 चा पाढा तुम्हाला दिलेला आहे। मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय 48 5 किती? तर 48 चा पाढा 5 नाही। मग ह्यासाठी ट्रिक काय आहे? पहिल्यांदा 5 न एककाला गुणायचं, ती संख्या आहे अशी लिहून घ्यायची। 5 8 किती? 40 संख्या आहे अशी लिहून घेतली। 5 चौक किती? 20। मग 20 आणि 4 ची काय करायची? बेरीज करायची। 20 आणि 4 किती होतात? 24 आणि राहिलेलं जे शून्य आहे ते शून्य ह्या ठिकाणी आहे असं लिहून घ्यायचं। उत्तर किती आलं आपलं? 48 5 240। समजा पुढे प्रश्न असा विचारला 98 त्रिक किती? मग तुम्हाला लवकर सांगता आलं पाहिजे। 3 8 लगेच पाठीशी मनातल्या गेली करून टाकायचे। 3 8 24, 3 9 27। मग या ठिकाणी काय करायचं? 27 आणि 2 ची बेरीज करायची। 27 आणि 2 किती? 29 आणि राहिलेले जे 4 आहे हे आहे असं लिहायचं। या ठिकाणी हे 4 आहे असं आणि 27 आणि 2 ची काय करायची? या ठिकाणी बेरीज करायची। म्हणजे किती आलं आपलं उत्तर? 27 98 त्रिक 294। आता बघा इथं 15 8 तुम्हाला विचारलंय। 15 चा पाढा बऱ्याच जणांना पाठ असतो, पण काय काय जणांना ते सुद्धा पाठ नाही। तर बघा कसं करायचं? 8 5 किती? 40 आणि 8 1 किती? 8। मग आता या ठिकाणी काय करायचं? 8 आणि 4 ची बेरीज करायची। 8 आणि 4 ची बेरीज, 8 आणि 4 12 आणि हे शून्य जे आहे ते आहे असे इथं लिहून घ्यायचं। 15 8 120। पुढे असा प्रश्न विचारलाय की 23 9 किती? मग आता काय करायचं? 9 त्रिक 27 आणि 9 दोन्ही 18। मग या ठिकाणी 18 आणि 2 ची बेरीज करायची। बघा 18 आणि 2 ची बेरीज
18 आणि 2 20 आणि हे 7 ह्या 20च्या पुढे लिहून टाकायचं 207 म्हणजे 23 9 207. आता 28 8 किती तर 8 8 64 आयास लिहून घ्या 8 2 16 मग 16 आणि 6 ची काय करायची आहे इथं बेरीज करायची आहे 16 आणि 6 22 आणि हे जे 4 आहे हे 4 आयास 224. समजलं. हे काही उदाहरण होती जेणेकरून आपल्याला तुम्ही 1 ते 100 मध्ये कोणताही पाढा घ्या तुम्हाला प्रश्न विचारला 70 चौक किती तर बघा 70 चौक 70 गुणिले 4 करायचं 4 0 0 आयास 4 7 28. मग आता इथं बेरीज करायची काय गरज आहे का नाही कारण इथं पहिल्यांदा जो अंक आहे इथं तो इथं 0 आहे त्यामुळे 0 आहे असा आला फक्त 4 ने 7 ला जर गुणलं तर 28 येतं. समजा असा प्रश्न विचारला काही वेळेस 95 9 किती किंवा 95 गुणिले 9 किती तर आपल्याला काय करायचं 9 5 45 लिहिलं 99 81 लिहिलं मग हे उत्तर झालं का नाही तर या ठिकाणी एक ट्रिक करायची आहे ती ट्रिक म्हणजे कुठे तर 81 4 च्या मध्ये बेरजेचं चिन्ह द्यायचं 81 4 ची बेरीज करायचं 81 4 किती 85 आणि राहिलेलं हे 5 या ठिकाणी लिहून घ्यायचं 855. समजलं. आता ह्या उदाहरणाचा ह्या ट्रिकचा आपल्याला 2 ठिकाणी उपयोग होतो कुठं कुठं होतो समजा आपल्याला तुम्हाला प्रश्न विचारला 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणा तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला ह्या ट्रिकचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ह्या ट्रिकचा उपयोग करून आपण कोणत्याही प्रकारचे उदाहरणं म्हणजे 1 ते 100 पाढे आपण तयार करू शकतो. ते लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त त्या ट्रिकचा उपयोग तुम्ही लगे मनातल्या मनात करायचा आहे आणि मनातल्या मनात करत ती क्रिया करत काय करायचं आहे त्याचं उत्तर काढायचं आहे. समजा असं विचारलं 54 8 किती तर काय करायचं 8 चौक 32 लगेच ध्यानात ठेवायचं 8 चौक 32 असं मनातल्या मनात ठेवायचं 8 चौक 32 आणि 8 5 40 40 आणि 32 मला पुढलं 3 घ्यायचं 40 आणि 3 किती 43 40 अधिक 3 किती 43 आणि हे 2 आहे असं लिहायचं 432. समजलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि जे लोक अजून सबस्क्राईब केलं नसेल त्या लोकांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या संबंधित काही जर शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट मध्ये विचारायचं की ही क्रिया कशी करायची काय करायचं आणि तुम्ही घरी कोणत्याही प्रकारचे 10 उदाहरणं घेऊन तुम्ही अशा पद्धतीने ह्या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही उदाहरणं किंवा 1 ते 100 पाढे तयार करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र.